हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मी सकाळचा नाश्ताही करून मी आले आहे आईसोबत शेताकडे. आणि आईची रोजची कामं चाललेली आहेत, शेण काढायचं, मसाला धुवायचं. तर चला, तर आजचा ब्लॉग आहे तुम्ही आता स्टार्ट केलेला आहे. बघूया काय काय होतं ते. हाय का गेल्या वर्षाचा फुट टाकला आहे की आहे पण म्हणलं परत पाकडायची एक करावी. एक पाकडाची पण बसवायचे सगळ्या केल्या. हो, आज करून जास्त करून बसलेले केले ते गौरी. या वर्षी जास्त करून बसलेले ते घेतल्यापासून आंबा. सकाळचा नाश्ता करून झाल्यानंतर जानू आणि स्त्रियांचा खेळ चालला होता. नंतर आम्ही मसरांच्याकडे आलेलो. तर मसरांच्याकडे येताना शेजारीच त्यांनी हळदी कुंकूला बोलवलेलं होतं, त्यांच्या घरी गेलेलो. आणि नंतर आम्ही मसरांच्याकडे आलेलो. आणि मसरांच्याकडे आल्यानंतर आईची रेटची ठरलेली कामे चाललेली. मसरांना धुयायचं आणि शेण काढायचं आणि मसरांना ती ब्रशने चांगली घासून चांगली धुत असते. कधी गेली आणि ती कोण आहे शोभात्या अरे शेंगदाण नाही ती लाटत, चंदनी लाट्या होय. अगं बाई, हा संध्याकाळी उघडायचं आहे ती कान गौरीचं. चंदन लाटा होय. अगं बाई, चंदन लाटा बघा किती हुरूप आहे बघा, किती हुरूप आहे. एवढ्या छोट्या छोट्या मुलगीला किस्ता हुरूप आहे. हो असं करायचं ग. बघ ती म्हणून पोरांना येते बघ खेळायला. हो हो बया लागल बया, जपून खेळ ग बया. हा हो बघते की बाबा, बघते की काय. आज आई बरोबर राहणार. आई दुसऱ्यांना घेऊन येते जाती रोज. वाटण बरोबर नाही, काय करायचं, मसरांसाठी यायला लागते. नदी आली, कृष्णा देवी नदी, कृष्णा माई. बाई किती वाढले न ग तो नाही होय. हा आपण वाढले किती म्हटलं. आत्ता आलीशी जागा चांगली आली. बारीक पाऊस पण यायला लागलाय. पावसाचं आगमन झालेलं आहे. रानात आलं की मोर असं आवाज देतो. मी पण आहे म्हणणं. ही आहे कृष्णा नदी. पाऊस पण पडायला लागलाय. मस्त किती दमत येते, काय करायचं, तरी पण लागतं चालायला.
तर पावसात आणायला लागते. चला छत्री उघडूया. आधीला यायचं होतं पण म्हटलं नको येऊस पावसात भिजशील. आधीला ग यायचं होतं. रानात चाललंय आता माझं ऊस खायचं. मस्त रानात चालायचं आता ऊस खात बसायचं. आता आम्ही निघालो घरी. आईने फुलवरा घेतलाय, हराळी घेतले आणि भाजीही तोडली. आता आम्ही निघालो घरी. मस्त रानात चालून झाले आणि बारीक बारीक पाऊस यायला लागलाय. 5:30 वाजलेत. जाऊया. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मंगळागौरीची गाणी म्हणून मंगळागौरीचे कान उघडले गेले. तर पहिल्यांदा आपण मंगळागौरीची कान उघडण्याची गीतं आहेत ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.